कॉलेजमध्ये हॅपी मॅरिड लाईफ म्हणजेच आनंदी वैवाहिक जीवनावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमामध्ये काही लग्न झालेली जोडपी त्या कार्यक्रमात सहभागी झाली होती। प्राध्यापिका स्टेजवर आल्यावर सर्व पती पत्नी लग्नाच्या गोष्टींच्या विनोदावर हसत असल्याचे त्यांनी सांगितले। प्रोफेसर म्हणाले, आपण आधी एक खेळ खेळूया आणि त्यानंतर आपण आपल्या विषयावर बोलूया। सगळ्यांनाच खूप आनंद झाला आणि सर्व म्हणाले, कोणता खेळ खेळायचा? प्रोफेसरने एका लग्न झालेल्या मुलीला उभे केले आणि तिचे ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम आहे अशा 25 ते 30 लोकांची नावे तिला काळ्या बोर्डवर लिहायला सांगितले। मुलीने सर्वात आधी तिच्या कुटुंबातल्या माणसांची नावे लिहिली आणि नंतर तिने तिचे नातेवाईक, मित्र, शेजारी आणि सहकाऱ्यांची नावे लिहिली। आता प्रोफेसरने कोणतीही 5 नावं जे कमी आवडतात ती खोडायला सांगितले। मुलीने तिच्या सहकाऱ्यांची नावे मिटवली। प्रोफेसरने आणखी 5 नावे पुसून टाकायला सांगितली। मुलीने थोडा वेळ विचार केला आणि तिने तिच्या शेजाऱ्यांची नावे हटवली। आता प्राध्यापकांनी आणखी 10 नावं पुसून टाकायला सांगितले। मुलीने तिचे नातेवाईक आणि तिच्या मित्रांची नावे काढून टाकली। आता बोर्डवर फक्त शेवटची 4 नावं उरली होती। ती नावे तिच्या आईवडिलांची, नवऱ्याची आणि मुलांची होती। आता यातून आणखी 2 नावे हटवा असे प्राध्यापक म्हणाले। मुलगी एकदम गोंधळून गेली। तिला स्वतःला खूप वाईट वाटत होते आणि थोडा वेळ विचार करत तिने तिच्या आईवडिलांची नावे मिटवली। हे पाहून प्रत्येकाला आश्चर्य पडले आणि गप्प बसले, कारण त्यांना माहीत होतं की ही फक्त मुलगीच खेळत होती असे नाही, तर तिथे बसलेली सर्व विवाहित त्यांच्याही मनात हेच विचार चालू होता। आता फक्त 2च नावं उरली होती, ती म्हणजे नवरा आणि मुलांची। प्रोफेसर तिला म्हणाले, अजून एक नाव काढून टाक। मुलगी आता खूपच घाबरली होती आणि खूप विचार करून तिने रडत रडत आपल्या मुलाचे नाव काढले। प्रोफेसरने मुलीला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगितले आणि सर्वांकडे त्यांनी लक्षपूर्वक बघितले आणि त्यांनी तिथे बसलेल्या सर्वांना विचारले, असे का घडले? तू असे का केलेस? कोणी सांगेल का? फक्त तिच्या पतीचे नाव बोर्डवर राहिले। कोणालाच उत्तर देता आले नाही। सर्वजण तोंड लटकवून बसले होते। प्रोफेसरने मग त्या मुलीला उभे केले आणि ते प्रोफेसर तिला म्हणाले, असे का केलेस? ज्याने तुला जन्म दिला त्याचं नाव तू पुसून का टाकलंस? आणि तुला एवढं लहानाचं मोठं केलं, आणि एवढंच नाही तर तू जन्म दिलेल्या बाळाचं नावही तुझ्या पोटातून पुसून टाकलंस। मुलीने त्या प्रोफेसरांना उत्तर दिले की आता माझे आई आणि बाबा म्हातारे झाले आहेत। काही वर्षांनी ते जग सोडून माझ्यापासून निघून जातील। माझा मुलगा मोठा झाला की लग्नानंतर तो माझ्यासोबतच राहीलच असे नाही, पण माझा नवरा हा माझ्या आयुष्याचा अर्धा भाग आहे आणि मी जिवंत असेपर्यंत तो मला साथ देईल। म्हणूनच माझा नवरा मला सर्वात जास्त प्रिय आहे। प्राध्यापक आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात मुलीला सलाम केला। प्रोफेसर म्हणाले, तू अगदी बरोबर आहेस की तू सगळ्यांशिवाय तू जगू शकतेस, पण तू तुझ्या अर्ध्या म्हणजेच तुझ्या पतीशिवाय जगू शकत नाहीस। मजा करण्यासाठी विनोद करणे ठीक आहे, परंतु मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचा जीवन साथीदार त्याला सर्वात प्रिय असतो।